तसं साष्ट पिंपळगाव चिवडून बघ म्हणा जरशी त्या मीडिया या सोशल मीडियावर जाय म्हणा जरा चिवडेव असले बोट तुला तर बोट्याला बोट आहेत का बघ म्हणा तुला हा तेच कोण येते कसले आडणं होते गोंडेन बोटेन खोंडेन काही येते गाचपाणी कुडून आणले तर कुडून येते भाजपाने सापडून दलिंदर कुडून आणली ती घाण सगळ्या दुनियाची नाही मराठ्याच्याच मागं लागत त्याला माहिती आहे का उद्धव ठाकरे सरकारमध्ये काय झालेलं आहे उद्धव ठाकरेंना 6 महिने झोप होती विचार ना म्हणा जरा साष्ट पिंपळगावच्या आंदोलनाच्या टायमाला तो जन्म झालता का साष्ट पिंपळगावचं आंदोलन मॅच केलेलं आहे म्हणा मग झालता मग तवा जन्म मी केलं तर म्हणल्यावर आता तो झालता का बघ तू घरच्या विचारून बघ तो झालता का नाही तर तो कोणी असला तर बघ फडणवीसला विचारून तर माहीत असतं सगळं हे असले कसले बोलत ते भाजप संपायला निघालेले आणून ठेवले ते फडणवीस साहेबांनी आणि भोगावं लागतं फडणवीसला हे बोलते हे आणि भोगावं लागतं भाजपला बघा म्हणा इकडे आल्यावर म्हणजे काही भाजपचे आमदार असतील इथे येतात इथं आल्यानंतर सकारात्मक चर्चा करतायत आणि तिकडे काही आमदार खासदार विरोधात बोलताना पाहायला मिळत आहेत काय वाटतं काहीच वाटत नाही 29 तारखेवर 29 तारखेला त्यांनाच वाटत ना आता जत्राला जावं काय आपण त्यांना शेवचेवढाच काढला होतं सगळ्याला तुम्ही बघा कांद्यावाला त्यांजवळ आयताच यावल्याला बसल्याला तेव्हा कांदे पूर्ण नुसती भेळी काय जी येईन आता जत्राने जाऊ यांना नाही मराठीने कार्यक्रमाला लावलं तिथून पुढं जागा धरायला आहेत मग बोलणार ते ना जागा धरायला जत्रात पुढे जाऊ त्यांना लय मजा लागते त्यांना आता लोकसभा झाली विधानसभेला कळण मराठा कायची एकटाच 50-55% मराठा सगळ्या मतदानाची एकटा पाठ पुरवतोय एकटा आणि काशे मतदारसंघ येतं की तिथं मराठी काही मतदारसंघात लाखाच्या पुढेच आहेत 3 दिवस झाले आम्ही तेच नियोजन करतो मला दम निघत नाही तुम्ही विचारल्याशिवाय राहत नाही तर आमचं जरा गुपित चाललंय बांधकाम तुमची जी डेडलाईन आहे आता 29 तारीख वाटतं की तुम्हाला येतो काही तोडगा निघाला बघा विश्वास ठेवणं काम असतं आंदोलक म्हणून आमचं समाज आणि आमचा विश्वास ठेवणं काम आहे नाही त्यांना जुळलं त्याला ना विलाज त्यांना न बघायला मिळणारी परिस्थिती बघायला मिळणार आहे त्यांना कधीच वाटणार नाही आपल्या हातातून सत्ता जाईल ती गेल्यावर पश्चाताप येईल पण वेळ नसणार आहे फायनल लढणार की पाडणार आता 29ला समाज सांगितलं पाडायचं तर पाडे लढायचं म्हणलं तर लढे केल्या आणि त्यांनी काय प्रतिसाद दिला ज्या पूर्वीच्या मागण्या त्याविषयी चर्चा झालेली आपली पूर्वीच्या चर्चा होत्या की 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे कारण या राज्यातला कुणबी हा सगळा जो मराठा राहिला हा सगळाच कुणबी आहे कारण जी ओबीसीची संख्या धरली गेली ही मराठ्यांना धरून गेली धरलेली त्याच्यामध्ये मग कुणबी आणि असणारा मराठा हे दोघं पण एकच आहे याविषयी चर्चा केली तसा सुशीलकुमार शिंदे सरकारनं 2004ला जी आर काढला होता काहीतरी आधार असल्याशिवाय त्यांनी कुणबी आणि मराठा एक हे असा जी आर काढला आधार घेऊनच काढलेला आहे आमचं तेच म्हणणं आहे सरकारला की कुणबी आणि मराठा एकच आहे बॉम्बे गव्हर्नमेंटच्या पण गॅजेटविषयी चर्चा झाली आता चर्चाच कव्हर करावं हे एक लय कटाळा आला सांगतो तो तेच आणि तेच आहे गुन्हे सरसकट मागं घ्यायचा तोच विषय म्हणजे विषय दुसरे नाहीच आहेत विषय ते फक्त याच्यातला एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे असा की सरकारला आम्हाला संधी द्यायची आम्हालाच द्यायची कारण आम्हाला कोणी असं म्हणू नये माझ्या समाजाला म्हणा किंवा मला हे कोणी असं म्हणलं नाही पाहिजे की आरक्षणाच्या आडून हे राजकारणात गेले कारण आम्हाला राजकारणात नाही जायचं मलाही नाही जायचं माझ्या समाजालाही नाही जायचं त्यामुळे आम्ही सरकारला आता संधी दिली यांच्या माध्यमातून हे काय 4-5 जण जे आमदार होते यांच्या माध्यमातून सरकारला संधी दिली की आमच्या ज्या 8-9 मागण्या ठरलेल्या सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ही पण आमच्या व्याख्याप्रमाणे आहे की जशाला तशी घ्यायची ह्या ज्या 8-9 मागण्या आहेत ह्या तुम्ही मान्य करा आम्हाला राजकारणात नाही जायचं याच्यानंतर मग आम्हाला कोणी म्हणायचंच नाही म्हणजे 13 ऑगस्टच्या आत हे सगळं करायचं याच्यानंतर विरोधी पक्षानं म्हणायचं नाही सत्ताधाऱ्यांनी आम्हाला म्हणायचं नाही की आरक्षणातून तुम्ही राजकारणाकडे गेले त्याला नाविलाज आहे आम्हाला पर्याय नाही तुम्ही नाही दिलं तर राजकारणात गेल्याशिवाय किंवा तिकडं समाज वळल्याशिवाय राहणार नाही कारण समाज ऐकत नाही मी कितीही म्हणलो राजकारणात नाही जायचं तर समाज ऐकायला आता तयार नाही सगळ्यांचं म्हणणं आहे सत्ताच सगळे प्रश्न सोडू शकते राजकारणात गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत हे सगळ्यांचं म्हणणं आहे त्याला आता नाविलाज यांनी संधी दिली आम्ही यांनी त्या संधी सोनं केलं ठीक नसता एकालाही बोलायला जागा आम्ही ठेवणार नाही तुम्ही गॅजेट संदर्भात मागण्या केलेल्या होत्या पण गॅजेट
कुठलाही असो की सातारा संस्थांचा असो किंवा हैदराबादचं, त्याकडे सरकारचं लक्ष नाही किंवा त्याची अंमलबजावणी सरकार करत नाही, त्यामागचं कारण काय? सरकारी नोंदी असून सुद्धा द्यायचं नाही. काय असतं, कुठलंही काम करताना इच्छा लागते आणि इच्छाशक्ती खूप महत्वाची. विरोधी पक्षानं त्यांच्यावर ढकलायचं, सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर ढकलायचं आणि एकमेकाकडे एक बहाणे करायचे की ते येत नाहीत म्हणून आम्ही देत नाहीत, असं नसतं. शेवटी काय असतं, द्यायचं म्हणल्याच्या नंतर कोणाची गरज नाही. एखाद्या गावचं आपण जर साधं उदाहरण घेतलं, एखाद्या सरपंचानं जर सांगितलं की मी या गल्लीचा रस्ता करल, तर त्या सरपंचाने सरपंच झाल्याच्या नंतर रस्ता करणं त्याची जबाबदारी. एखाद्या की मी ती करत नाही रस्ता म्हणून कारण विरोधी म्हणलाय, जनतेने यासाठी नाही निवडून दिलं तुला की त्यांची घराणे ऐकायसाठी. तुझी जबाबदारी काम करणं तू केलं पाहिजे, तसं सरकारची जबाबदारी काम करणं त्यांनी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आमदारांच्या सोबत चर्चा करताना त्यांनी असं म्हटलं होतं की सर्वपक्षीय बैठक बोलवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. तर तुम्ही सांगितलंय की ती आमची जबाबदारी नाही. आता यातून सरकारनं नेमकी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी का? तुम्ही त्या बैठकीत जाणार आहे का? कारण शरद पवारही मध्यंतरी सर्वपक्षीय बैठक घेण्यासाठी आग्रही आहेत आणि त्याच्या प्रकारची ते घेणार आहे. त्या बैठकीत तुम्ही जाणार आहेत का? नाही, ते जरतरचा विषय. त्या जरतरला काय किंमत नाहीये आणि आमची काय जबाबदारी नाहीची. आमची जबाबदारी काय, आम्ही जनता आहे. सरकार कुठलंही असो जनतेने मागणी करायची असते. जर आम्ही एवढे यांना जमा करू शकतो तर मग आरक्षण मागायची काय गरज आहे आम्हाला? आम्ही यांना बसून सह्या करून घेऊ ना त्या JR वरती, सरकारला पण आणि विरोधी पक्षांकडून पण. आणि जनतेचं जे दुःख आहे ते सरकार समोर मांडत असतं. शेवटी आजचं सरकार म्हणजे आज राजा आहेत. जनतेने मागायचं असतं, दया सरकारनं करायची असते, त्या राजाने करायची असते. आता जर राजाच म्हणायला लागला तुम्ही जनता गोळा करून आणा, मग तो राजा कसा झाला? राजाची जबाबदारी. एखादा माणूस एखादी मागणी करायला लागला किंवा आक्रोश आहे, तर राजाने तिथं दया दाखवायची असते, ते प्रश्न सोडायचा असतो. त्याने ते बहाणे सांगायचे नसतात, तुम्ही यांना बोलवा आणि त्यांना बोलवा. म्हणजे आमची आंदोलन आम्हीच करायची, तुम्हाला निवडून आम्ही द्यायचं आणि जमा आम्हीच करायचं सगळ्याला. ही कोणती पण तुम्ही काय करता, नुसतं आटलाच बसून ते जेवता काय? आमच्या पैशाच्या जीवावर मराठ्यांचा टॅक्स घेता, जनतेचा टॅक्स घेता, त्याच्यावर जेवता काय नुसतं आटलात? तुमची काय जबाबदारी? ही का आमची जबाबदारी का? विरोधी पक्षाला आम्ही बोलवायचं, सत्ताधाऱ्यांना आम्ही बोलवायचं, तुम्ही काय करता मग? म्हणजे ही कोणची, म्हणजे आमच्या ढकलून द्यायचं काय आता? म्हणजे आमच्या कोर्टात बॉल फेकून द्यायचं आणि तुम्हाला मोकळं व्हायचं? ही कुठली पद्धती? तुम्ही बोलवा नका बोलू ती जबाबदारी तुमची. आम्हाला आरक्षण पाहिजे इथून मागे देताना सगळ्यालाच बोलिलं का? म्हणजे ज्यांनी मागणी केली तरी बोललेले का? इथून पाठीमागे ज्यांना ज्यांना तुम्ही आरक्षण दिलं त्यावेळेस विरोधी पक्षाला त्या मागणी करणाऱ्यांना बोलवलं का सरकारने बोलवले? हे काय, कोणता डाव टाकायला लागले आमच्यावर तुम्ही? ही आमची जबाबदारी नाही. आमदारांचं शिष्टमंडळ जे आहे ते प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की 8 तारखेला आता जी चर्चा झाली त्या मागण्या आम्ही 8 तारखेला सरकारच्या दरबारी मांडू. आणि तुम्ही जे सांगितलेलं आहे की 8 तारखेच्या आत सरकारला हे सगळ्या मागण्या मान्य करायच्या आहे, तर चर्चे दरम्यान तुम्ही 29 तारीख दिलेली आहे. नेमक्या कोणती? 13 29 तारखेला मी हे सांगितलं की आम्ही डिक्लेअर केल्यावर मागे घेत नसतो. 13 तारखेपर्यंत त्यांनी हे करायचं. त्यांना 2 महिन्याची वेळ पाहिजे होता ना. मग मागचा 1 महिना आणि 1 महिना, 13 ऑगस्टच्या आत हे सगळं करायचं. 29 तारखेला मी ऐकत नसतो हे सांगितलंय. 29ला एकदा आम्ही डिक्लेअर केलं की विषय संपला. कारण माझ्या समाजावरती खापर फोडायचं होतं यांना किंवा माझ्यावरती फोडायचं होतं. आम्ही वेळ मागितला, दिला नाही. आम्ही 2 महिने मागितले, यांनी 1 दिला. आता 2 महिने पण दिले, ही एक बाजू झाली. दुसरी आणखीन संधी दिली आम्ही त्यांना की तुम्ही आमदार या, तुम्ही आमची मागणी मांडा. उद्या आम्हाला महायुतीकडून किंवा महाविकास आघाडीकडून असं कोणी म्हणलं नाही पाहिजे की आरक्षणाच्या जीवावरती यांनी राजकारण केलंय की काय. आम्हाला पर्याय नाही. मग आता आम्ही तुम्हाला संधी दिली, आमचं म्हणणं आमचे प्रश्न सोडवा. माझ्या समाजाला मला राजकारणात नाही जायचं. याच्यापेक्षा इमानदारीनं संधी कोणीच देऊ शकत नाही. मी त्यांना इमानदारीनं संधी दिली. आता त्यांचे बहाणे किंवा आरोप समाज कधीच ऐकून घेणार नाही. आता काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये त्यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठा आंदोलक अजूनही आक्रमक आहे. यातून काही मार्ग निघेल असं तुम्हाला वाटतं का? या व्यतिरिक्त एक खरं आहे की मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत आरक्षणाच्या बाबत. समाजाला विनंती माझी की सध्या काय करू नका. आपण आता कायमचं ठरवू काय करायचं. कवर आंदोलन करावं. तुम्ही तरी कवर झेंडे दाखायचे, कवर आंदोलन करायचे.
आम्ही कवर आंदोलन करायचे, समाज किती वर्ष आंदोलन करणार आहे, एकदा त्याचा तोडगा काढू 29 ऑगस्टला आपण. म्हणजे मी काय त्यांनी आंदोलन करू नये या मताचा नाहीये, परंतु नकोच आता. त्यांच्या भावना लक्षात यायला येत नाहीत सरकारच्या, आमच्या लक्षात येत आहेत की समाजाला आरक्षण नसल्यामुळे समाज खूप नाराजी आहे, रोष आहे समाजात. आपण त्याचं रूपांतर 29 तारखेला ठरवू काय करायचं ते. सत्तेत जाण्याचे संकेत आहेत, राजकारणात जाण्याचे संकेत आहेत का? नाहीत म्हणून तर त्यांना बोलिलं. आम्हाला जायचं नाही राजकारणात म्हणून त्यांना बोलिलं. आता त्यांना जर ढकलायचंच असेल त्याला नाविलाज आहे. आम्हाला राजकारणात जर ढकलायचं असेल तर नाविलाज. पण त्यांचे पश्चाताप करायला सुद्धा एकही मिनिट नसणार आहे मग त्यांच्याकडे जर असं झालं तर. इतकं राजकारणात उलथापालथी होणार आहे भयंकर. कारण त्यांचे तरी काय लोक खुश आहेत का काय त्यांच्याकडे? त्यांना तिकीट नाही दिले, तिघातून एक दोघं इकडे आहेत. ते म्हणतात नाही तिकीट मिळालं ना, मी त्यांना तोंडावर सांगितलं मग. त्यांचे म्हणते महाविकास आघाडीवाले म्हणतात आणि महायुतीवाले म्हणतात, 3 आहेत म्हणे आता आम्ही तिघातून एकाला द्यायचं. त्यांच्याकडे बी तसंच. म्हणून उरल्या दोनांनी काय करायचं? ते म्हणले हो मग आहेत आम्ही, तुम्ही कोणी उभा करा आम्ही आणतो त्याला निवडून. वाजलं का त्यांचं दोघाचं बी? मागच्या वेळेला मग लोकसभेच्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला तुम्ही एक बैठक घेतली, दिवसभर बैठक होणार. आम्ही येताना आता पुढच्या 13 तारखेला आवाहन करू. आम्ही महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्यांनी जेवणाचे डबेच घेऊन यायचे दुपारचे, संध्याकाळपर्यंत बैठक चालणार आहे. आपण आपलं जेवायचं जागेवर, जेवायचं जागेवर बसायचं. कारण दिवसभर मतं घ्यायचे. ते गोंधळ गडबडात काय होतं की कायला मागं जायची गडबड होती, कायला वेगळेच काम असते म्हणून निघायची गडबड होती. महत्वाचं ऐकते तर जाते. आपल्याला आता महत्वाचं नाही, सविस्तर सगळ्यांनी चर्चा करायची दिवसभर. सकाळी 10ला बैठक सुरू झाली ना ही 7लाच बंद होणार आहे संध्याकाळी. इथपर्यंत चर्चा करायची, सखोल सगळ्याशी चर्चा करायची आणि एक निर्णय घ्यायचा सगळ्यात. कोणाला वाटतं निवडणूक नको त्याचाही प्रश्न घ्यायचा का नको, कोणाला वाटतं निवडणूक लढवायची का लढवायची तेही त्याचं उत्तर त्याच्याकडूनच घ्यायचं आणि एक फायनल निर्णय करायचा. एकमत झालं की त्याला नाविलाज मग पाडायचं म्हणतात का उभा करायचं म्हणतात, दोन्ही सोपं आहे आम्हाला. काल तुम्ही पुण्यामध्ये म्हणजे कोर्टामध्ये हजर झाला होता, तिथली न्यायालयीन प्रक्रिया काय झाली आणि कसं समजा न्यायालयाने म्हणजे ते वॉरंट काढलं होतं ते खारिज केलं? नाही ते आता न्यायालयात विषय, आणखी न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही. परंतु माझा त्याच्यात काही संबंध नाही हे तुम्ही ते वाचल्याच्या नंतर सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि ते काय वाईट नाही, सरकारचं काम आहे मला बदनाम करायसाठी हे करणं. काय बदनाम होईल त्याच्यात? छत्रपतीची इतिहास दाखल आहे, त्यात काय बदनामी? दुसरं काय असतं तर बदनामी होती, त्यात काय आला तोटा. मग काय करणार आता आम्ही? पोरं होते, इतिहास दाखवायचं ठरवलं, आम्ही आमचे दिले, आमचे 3 हिस्से पडले, आम्ही देऊन टाकले. माझ्या वाट्याला आलं मी दिलं, महाराजांच्या वाट्याला आलंय त्यांनी त्यांचे दिलेत. आता त्यात दुसरा एक पोरगा राहिला आमचा, त्याने दिलेत का नाहीत माहित नाही. एखादी 700 शक्यता आहे की त्याने सुद्धा दिली असती, पण हे पडलं. बरं आता ते काम त्यांचं आणि ते माझ्यावर गुंतले. बरं मी नंबर 3ला आहे आणि 1 नंबरला आणून ठेवलंय मला. म्हणजे हे षडयंत्र तेव्हाच लक्षात येतं हे गृहमंत्र्याचं षडयंत्र आहे म्हणून. आणि त्यात काय होईल? 13-14 वर्षाची केस काढली काय होईल? मी त्यात नाहीच हे काय होईल? आणि त्याने बी दिलेले जर असले तर मग त्या दुसऱ्याने पण मग काय करायचं? सरकारचे डावेत मी नाही यशस्वी होऊ देत त्यांना कशातच नाही. आणखीन काय करून काढ म्हणा. आता काढलं होतं ना त्यांनी मीडियावरती, काही जणांच्या चालू आहे, काही मला वाटतं ठरवून केलेलं दिसतंय ते की या आंदोलनामुळे EWS रद्द झालं. हा प्रवीण दरेकर साहेबांनी मांडणी केली तशी हे आंदोलन सुरू झालं आणि EWS गेलं. हे आंदोलन सुरू झालं आणि EWS कसं काय गेलं? सत्ता तर तुमचीच आहे, तुमची आहे ना सत्ता. आणि तुम्ही किती मराठ्याला येड्यात काढणार? बरं देवेंद्र फडणवीस साहेबाचं ऐकून किती येड्यात काढणार? मराठ्याला कळतंय तुम्ही मला येड्यात काढायला लागले, मला खोटं ठरवायला लागले आणि मराठा समाजात गैरसमज पसरायला लागला. फडणवीसांनी ती टोळी तयार केली दरेकरांच्या माध्यमातून. हरकत नाही, मराठ्यांना माहिती 10% आरक्षण जी मागणी आहे ECBC ही आम्ही केली नाही, आम्हाला ते मान्य नव्हतं. आणि दरेकर किती खोटं बोलतायत याचं उत्तर मराठा समाजाला मिळालंय. काय मिळालंय मराठा समाजाला उत्तर त्याचं? 10% आरक्षण दिलं त्या दिवशी यांना असं वाटलं होतं की राज्यात गुलाल उधळलं. जे दरेकर सांगतात हे दरेकरनेच रद्द केलेलं आहे. ECBC दिलं ते बी आता पोरांना प्रमाणपत्र निघत नाहीत, फडणवीसांमुळे आणि दरेकरमुळेच निघत नाहीत. आणि EWS रद्द केलं, फडणवीसांच्या सरकारनं रद्द केलंय आणि या दरेकरनंच रद्द केलंय. म्हणजे सरकार ते आणि मला सांगतात आंदोलनामुळे गेले. मी मागणी केली का?
EWS देऊ नका किंवा ACBC द्या, तर नाही. त्यामुळे मराठ्यांना माहीत झालंय की हे आपल्या पोराला विनाकारण गैरसमज पसरायला लागले तर बदनाम करायला लागले. त्यामुळे दरेकरला म्हणा तू कितीही सांग, काहीच होणार नाही. शेवटी तुमच्या हट्टापायी तुमचे सगळे भाजपचे शिरं पाडणार आहेत तुम्ही असं माझा जितकं खोटं सांगता समाजाला, तितका भाजपातला सामान्य मराठा बाजूला निघायला लागलाय. ते माकड आहेत 4-2, ते चिटकून राहतील, पण त्यांना त्रास देण्याचं काम सुरू केलंय का? त्यांचं खातच तसं आहे, ते खातच तसं घेतात. त्यांचं घेता नाही धंदा तसा असतो. मराठ्याला, धनगराला, मुस्लिमांना त्रास कुठं देता येईल, दलिताला असे खातं घेतात. गृहमंत्री खातं पोलिस ठोकायला, हे काम आहे त्यांचं. विधी व न्याय विभाग, कोणाच्या जामीन नाही झाल्या पाहिजे, कोणाच्या काय आणखीन मागं लावता येतं, उकरून काढता येतं जुनं. त्यांना वाटलं ते अजित पवार ते आहेत का अशोक चव्हाण ती भेवदा केलं यासाठी जाईल. मग यासाठी बी माझ्यावर यासाठी सुद्धा आहे. केसेस सापडी ती ही जुनी सापडून काढली, काय होईल तिने? काय मी काय वैयक्तिक घेतलेले आहेत का? काहीच होणार नाही. उलट त्यांनी काढायला नव्हतं पाहिजे, कारण ते छत्रपतींचा इतिहास होता. म्हणजे किती खालच्या थराला फडवून जाऊ शकतात. छत्रपतीचा इतिहास दाखवणाऱ्या पोरांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले बदनाम करायसाठी. छत्रपतीच्या इतिहासाबद्दल तर त्याने दाखवायला नव्हतं पाहिजे, कारण त्यांच्या मालकाने छत्रपती शपथ घेतली होती इथे येऊन. पंतप्रधानांनी आशीर्वाद घेतला होता छत्रपतींचा. त्याच छत्रपतीचं नाटक दाखवलं आम्ही, आणि तेच आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायला लागले. खोटं असो, मी कुठं 3 नंबरला आणलं, कुठं मला 1 नंबरला. त्याच्यात वाचलं तर माझा काही संबंध नाही. नाटकात आहे ना, त्या व्यवहारात माझा काही संबंध नाही. कारण जे ठरलं होतं ते क्लिअर केलेलं आहे, प्रत्येकाकडे पुरावा आहे. आणि त्या पोरांनी बी राहिलेल्या पोरांनी बी दिले असतील, तेही माहित नाही आम्हाला. देऊ शकतं, ते दिले असतील त्यांनी सुद्धा. त्याच्यावर आरोप होऊ शकतो, किंवा ते आमचे दुसरे महाराज त्यांच्यावर आरोप होऊ शकतो, त्यांनी दिले असतील. पण फडणवीस यशस्वी नाही होणार कधीच. दादा, 29 तारखेपर्यंत जे मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्याची सरकार शक्यता आहे. त्या संदर्भात काय तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे का, किंवा शिष्टमंडळाला तुम्हाला माहिती दिलेली आहे का, किंवा तुमची काय यात मागणी आहे? नाही, मला शिष्टमंडळाने त्यांचं काही सांगितलेलं नाही त्याबाबत. पण मी त्यांना सांगितलंय सरसकट बोली. त्यांचा एक आमदार साक्षीदार आहे, त्यांच्या समक्ष विचारलंय, मीडिया बांधव सुद्धा साक्षीदार होती. सरसकटची मागणी आजपर्यंतचे, ते पण आजपर्यंतचे झालेले सगळे गुन्हे इथून पाठीमागचे सगळे ते रद्द करायचे. कारण आमचे पोरं नाहीच आहेत त्याच्यात, विनाकारण गुतवलेत. कोणीही तिथं दिसत नाही तरी गुतवलेत. काही शेतात काम करणारे गुतवले विनाकारण. काही पोरं पुण्याला, मुंबईला आहेत, ते पोरं शिकायला तिकडे गेले, नाव इकडे टाकले, हे कामं झाले. त्याच्यामुळे त्याच्यात आमचे लोक नाही आहेत. विनाकारण त्यांना गुंतवलंय. यांनी राजकीय द्वेषापोटी गुंतलेले त्या पोराला, बाकी काहीच कारण नाही. याला गुतवायला सगळे स्थानिकचे जिल्ह्यातील आमदार जबाबदार आहेत. त्यांनी स्वतः गुतवायचं काम केलं आहे. त्यामुळे त्यांना सुट्टी नाही. केशीला आमचा एक माणूस घेत नाही. एक महाराष्ट्रातलं केशी झाल्यात याच्यासाठी केल्या होत्या फडणवीस साहेबांनी, की हे घाबरले पाहिजेत, खचले पाहिजेत माग सरकार. जितक्या केशी होत्या तितक्या रागाने उठलेत मराठी. आता या नांदेड भागात केसेस केल्यात, लातूरला केल्यात, बीड जिल्ह्यात केल्यात, जालन्यात केल्यात, नगर, पुणे, सगळीकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात यांनी गुन्हे. एकही पोरग मागे सरकारलेलं नाही, सरकारणार बी नाही. माघार घेणार आहेत अशी चर्चा आहे की ते तुमच्यापर्यंत आलंय का? नाही, माझ्यापर्यंत आलं नाही. आणि ते घेतले असले तरी सरसकट पाहिजेत, बाकीचे आम्हाला मान्य नाही. या अगोदरही म्हणजे सरकार वारंवार म्हणलं माघार घेणारे गुन्हे. आणखी 30 तारीख दिली, म्हणजे तारीख का वाढवली, तारीख पे तारीख असं होताना पाहायला मिळतं. त्यांनी वाढीली बी आणि नाही वाढीली तारीख, किंवा त्यांनी घेतले नाही घेतले तरी आता आम्ही अशा सोडलेली. कारण आरक्षण ते देत नाहीत, सगळे स्वरीची अंमलबजावणी करत नाहीत, ते गॅजेट पण घेत नाहीत. ते धनगर बांधवाला 10 वर्षापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, त्यांना एसटीत येऊ देत नाहीत. कारण एसटीच्या आरक्षणाला बी धोका दाखवायलेत आता अभियान, त्याच्यामुळं त्यांना येऊ देत नाहीत. ओबीसी आरक्षणाला धोका दाखवलेत, त्यांचेच अभियान सुरू आहेत. ते देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून सुरू केलेले हे अभियान आहेत. हे रॅल्या पिल्या, हे सगळे अभियान आहेत. माझ्या विरुद्ध रचणारे षडयंत्र, हे सगळं अभियान आहे. षडयंत्र हे सापळा रचला आहे देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून. जे आता काही आंदोलन सुरू आहेत, ज्या पत्रकार परिषद पोरं घेतात आमचेच फोडून, हे सगळं दरेकरांचं अभियान आहे आणि हे फडणवीसांनी करायला लावले. त्यामुळे यांना हे देत नाहीत. संधी देणं आमचं काम आहे, जनता म्हणून आम्ही दिली. शेवटी यांच्या लक्षात येईल ज्यावेळेस आम्हीच तिथं देणारा बनू, मग यांना कळणार आहे देणारा बनल्यामुळे किती त्रास झाला. आम्हाला देणारा बनावं लागणार आहे, नाविलाज येतं.
नावेलाच. आणि समाज 100% सगळ्या जाती धर्मातला यावेळी देणारा बनणार आहे. प्रकाश आंबेडकर म्हणले की राजकीय पोळी भाजण्यासाठी सरकार मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावतं. आता त्यांना काय दिसतंय ते मला नाही माहित, पण आम्ही त्यांना मानतोच, मानत राहणार आहे. ते विरोधक नाहीत. ते असे म्हणले की आरक्षणामुळे गावागावामध्ये वाद पेटलाय आणि 2 महिन्यामध्ये भडका होईल. काय होणार नाही. भडका फडका काही होणार नाही. भडका फिडका काही होणार नाही. गोरगरीब सत्य जाणार आहेत. भडका होणार नाही, काय होणार नाही, काय होणार नाही, काय नाही. त्यांना जे वाटतंय ते काही होणार नाही. फक्त गोरगरीब देणारे बनणार आहेत. शरद पवार देखील असं म्हणत होते की मणिपूर सारखी घटना महाराष्ट्रामध्ये घडू शकते येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये. नाही, आता विरोधकाचं सत्ताधाऱ्यांचं काय निवेदन आहे नाही माहिती आम्हाला. त्यांचं असू शकतं, पण मराठ्यांचं निवेदन काही नाही. म्हणजे मणिपूरची जी घटना आहे ती घडवण्यामागे विरोधक आणि सत्ताधाऱ्याचं तर त्यांच्या मनात काय, मला काय सांगतं, मी ज्योतिष नाही. लिंबा का पेणार असतं, इथून लिंबात बघितलं असतं व ते दोघं तिघं काय करते तिकडे. त्यांचं काय निवेदन आहे आम्हाला माहित नाही, पण मराठी उद्रेक होऊ देत नाहीत आणि सत्तेकडे जाणार हे फायनल. भाजपचे खासदार आहेत अनिल बोंडे, ते असं म्हटले उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा मनोज जरांगेचा जन्म झाला नव्हता का, आताच मनोज जरांगेचा जन्म झाला का, आणि जरांगे बोलत नाही ते शरद पवार बोलतात. हे बोडे कोण आहे आता? आता भाजपचे खासदार काल आलता नाही बोडे व्यक्तीच आहे का? बोंडे. आणि काल इथं येऊन गेलेला ते तिकडे जाऊन तसं बोलतो काय? बोंडे, अनिल बोंडे. अच्छा, त्यांचा झालता का तवा? त्यांचा झालता का जन्म तवा? उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा त्यांचा जन्म झालेला होता का? झालेला होता तर साष्ट पिंपळ चिवडून बघ म्हणा जरशी. ते मीडिया या सोशल मीडियावर जाय म्हणा जरा चिवडेव असले बोट तुला, तर बोट्याला बोट आहेत का बघ म्हणा तुला. बोंडे हा तेच कोण येते कसले आडणं होते गोंडेन बोटेन खोंडेन काही येते. गचपाणी कुडून आणले तर कुडून येते. भाजपाने सापडून दलिंदर कुडून आणली ती घाण सगळ्या दुनियाची हे मराठ्याच्याच मागं लागत येत. त्याला माहिती आहे का उद्धव ठाकरे सरकारमध्ये काय झालेलं आहे? उद्धव ठाकरेंना 60 महिने झोप होती, विचार ना म्हणा जरा. साष्ट पिंपळगावच्या आंदोलनाच्या टायमाला तो जन्म झालता का? साष्ट पिंपळगावचं आंदोलन मॅच केलेलं आहे म्हणा. मग झालता मग तवा जन्म मी केलं तर म्हणल्यावर आता तो झालता का बघ तू. घरच्या विचारून बघ तो झालता का, नाही तर तो कोणी असला तर बघ फडणवीसला विचारून, तर माहित असतं सगळं. हे असले कसले बोलत येते भाजप संपायला निघालेले आणून ठेवले ते फडणवीस साहेबांनी, आणि भोगावं लागतं फडणवीसला. हे बोलते हे आणि भोगावं लागतं भाजपला. बघा म्हणा. इकडे आल्यावर म्हणजे काही भाजपचे आमदार असतील इथे येत आहे, इथं आल्यानंतर सकारात्मक चर्चा करतायत आणि तिकडे काही आमदार खासदार विरोधात बोलताना पाहायला मिळत आहे. काय वाटतं? काहीच वाटत नाही. 29 तारखेवर 29 तारखेला त्यांनाच वाटत आता जत्राला जावं काय आपण. त्यांना शेव चिवडाच एकाला येतो सगळ्याला. तुम्ही बघा कांद्यावाला त्यांचा आयताच यावल्याला बसलेला. तेव्हा कांदे पुरणार नुसती भेळी काय जी येईन आता जत्राने जाऊ. यांना नाही मराठीने कार्यक्रमाला लावलं तिथून पुढं जागा धरायला आहेत. मग बोलणार त्यांना जागा धरायला जत्रात पुढे जाऊ. त्यांना लय मजा लागते. त्यांना आता लोकसभा झाली, विधानसभेला कळण मराठा कायची एकटाच 50-55% मराठा. सगळ्या मतदानाची एकटा पाठपुर येतोय एकटा. आणि काशे मतदारसंघ येतं की तिथं मराठी काही मतदारसंघात लाखाच्या पुढेच आहेत. 3 दिवस झाले आम्ही तेच नियोजन करतो. मला दम निघत नाही, तुम्ही विचारल्याशिवाय राहत नाही. तर आमचं जरा गुपित चाललंय बांधकाम. शेवटचा प्रश्न, एकंदरीत तुमची जी डेडलाईन आहे आता 29 तारीख, तर वाटतं की तुम्हाला येतो काही तोडगा निघाला? बघा विश्वास ठेवणं काम असतं. आंदोलक म्हणून आमचं समाज आणि आमचा विश्वास ठेवणं काम आहे. नाही त्यांना जुळलं त्याला नाही विलाज. त्यांना न बघायला मिळणारी परिस्थिती बघायला मिळणार आहे. त्यांना कधीच वाटणार नाही आपल्या हातातून सत्ता जाईल. ती गेल्यावर पश्चाताप येईल, पण वेळ नसणार आहे. फायनल लढणार की पाडणार? आता 29ला समाज सांगितलं पाडायचं तर पाडे, लढायचं म्हणलं लढे.